बीड। इच्छा तिथे मार्ग ही म्हण खरी करून दाखवली एका दृष्टीहीन मुलीनं। आपल्याला दिसत नाहीये म्हणून उगाच कुढत बसण्यापेक्षा तिने शिक्षण घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला आणि 12वीच्या परीक्षेत 91.5% गुण मिळवून ती यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे। आदिती शहाच्या घरी आनंदाचं वातावरण आहे। तिच्या आईवडिलांना तर आदितीच्या यशानं अभिमान वाटतोय। दृष्टी नसतानाही आदितीनं 12वी सायन्समध्ये 91.5% गुण मिळवले। गणित हा तिचा आवडता विषय आणि त्यात तर तिनं 100 पैकी 97 गुण मिळवलेत। आदिती कांदिवलीतल्या NIM कॉलेजमध्ये शिकते। तिथले काही लेक्चर्स रेकॉर्ड करून मग ती घरी ऐकते। इतकंच नाही तर आदितीला वेगवेगळे विषय शिकवणारे ट्यूटर घरीही येतात। याचबरोबर तिनं आपल्या कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये जॉज नावाचं एक सॉफ्टवेअर लावून घेतलंय। यामुळे प्रत्येक कमांड बरोबर कम्प्युटर तो शब्द उच्चारतो, ज्यामुळे आदितीला अभ्यास करणं, वेगवेगळ्या पुस्तकातलं मटेरियल डाउनलोड करणं सोपं जातं। आदितीला व्हायचंय सॉफ्टवेअर इंजिनियर आणि ज्यांना दृष्टी नाही अशा मुलांना मदतही करायची आहे। मैं चाहती हूँ कि मैं कोई ऐसा सॉफ्टवेयर निकालूं जिससे ब्लाइंड लोगों को और टेक्नोलॉजी यूज करने की इजी हो। आदिती 10 वर्षांची असताना तिला रेटिनायटिस पिगमेंटोज नावाचा आजार असल्याचं कळलं, ज्यामुळे दिवसेंदिवस दृष्टी कमी होत जाते। आदिती 9वीला गेली आणि तिची दृष्टी इतकी कमी झाली की तिला काहीच दिसेनासं झालं। पण यावर उपाय नसल्यानं तिच्या कुटुंबानं हे सत्य स्वीकारून तिचा आत्मविश्वास वाढवण्यास नेहमीच मदत केली। आदितीनं 10वीतही 92% गुण मिळवले होते। येणाऱ्या काही वर्षात तिच्या आजारावर योग्य उपाय सापडून तिची दृष्टी ठीक होईल असा तिचा ठाम विश्वास आहे। तिचा हा विश्वास सार्थ ठरावा आणि तिचा दृष्टीहीनांसाठी काहीतरी करून दाखवण्याचा मानस पूर्ण व्हावा हीच स्टार माझाकडून सदिच्छा। स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा। रेस्टॉरंट म्हटलं की शांत